नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आली. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी आणि सर्वात मोठी खुशखबर, सर्व लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आली. पाहू शकता बघा, 19 जानेवारीची सर्वात मोठी बातमी आज 7 जिल्ह्यात. आज 7 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे जे ते वाटप होणार आहे. बघा, आज ह्या ठिकाणी 7 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. 7 जिल्ह्यांमध्ये. आता हे जिल्हे कोणकोणते आहेत? 7 जिल्ह्यात म्हणजे 7 जिल्ह्यांमध्ये ज्या महिला राहतात त्या महिलांना पैसे वाटप होणार आहेत. आता हे कोणते 7 जिल्हे आहेत, त्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत ते पाहणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजेच तुम्हाला पण समजणार आहे. मग त्या ठिकाणी बघा, शेजारी महिलाला पैसे येतील, तुम्हाला आले नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला समजून जाईल की कोणत्या ठिकाणी पैसे येत आहेत, कोणत्या ठिकाणी येत नाही आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सर्वांनी लक्षात घ्या, 7 जिल्ह्यांमध्ये आज पैसे या ठिकाणी वाटप होणार आहे. पुढे बघा, जर आपण पाहिलं तर 9,000 रुपये आणि 6,000 रुपये ह्या ठिकाणी वाटप होणार आहेत. 9,000 रुपये पण आणि 6,000 रुपये पण वाटप होणार आहे. आता 9,000 रुपये कोणत्या महिलांना, 6,000 रुपये कोणत्या महिलांना, ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आत्ता चाललेली सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी आलेली या ठिकाणी. बघा, ठीक 8 वाजल्यापासून या ठिकाणी सुरुवात होणार आहे. ठीक 8 वाजल्यापासून आज 7 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी जे पैसे ते त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्याची संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. 19 जानेवारीची महत्त्वाची अपडेट आहे. जानेवारीचा हप्ता आता या ठिकाणी तुम्हाला वाटप होतोय. जानेवारीचा हा हप्ता आहे, 7वा हप्ता आहे. तर या 7व्या हप्त्याची सर्वात मोठी अपडेट्स, आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत. त्यामुळे सर्वात अगोदर सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने शेअर करायचं आहे. सर्वांनी शेअर करून टाका पटापट. महाराष्ट्रात व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने सर्वांनी शेअर करायचं आहे. तर बघा, आज 7 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. आता हे 7 जिल्हे कोणते ते आपण ह्या ठिकाणी पाहूया, म्हणजेच तुम्हाला पण संपूर्ण माहिती समजणार आहे कोणत्या 7 जिल्ह्यात पैसे येणार आहेत. तर ठीक आहे, तर लगेच आता आपण ह्या ठिकाणी सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत. बघा, महिलांना आर्थिक आधार आणि सशक्तीकरण यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने सुरू केली. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी, म्हणजेच तुम्हाला आर्थिक त्या ठिकाणी पाठबळ मिळावं, सशक्तीकरण तुमचं व्हावं यासाठी सुरू केले. या योजनेनं महायुतीला भरभरून निवडणुकीत यश दिल्याचं नेत्यांनीच कबूल केलं. बघा, लाडकी बहीण योजनेमुळेच लाडक्या बहिणींनीच नेत्यांना त्या ठिकाणी भरभरून दिलेले आणि त्यामुळेच महायुतीचं सरकार पुन्हा एकदा ह्या ठिकाणी राज्यात आलं, लाडकी बहीण योजनेच्यामुळेच, असं ह्या ठिकाणी स्वतः नेत्यांनी कबूल केले. बघा, जे नेते निवडून आलेले आहेत त्यांनीच ह्या ठिकाणी कबूल केले. आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. बघा, निवडणुकीनंतर मात्र लाडक्या बहिणींचे हप्ते येण्यात मात्र दिरंगाई होत आहे. बघा, निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींचे जे हप्ते ते येण्यात मात्र दिरंगाई होत आहे. डिसेंबरचा हप्ता महिन्याच्या अखेरीस आला. बघा, डिसेंबरचा हप्ता तुम्हाला जमा झालेला आहे, ठीक आहे. पण बघा आता जानेवारीचा हप्ता जो आहे तो 7वा हप्ता महिन्याच्या मध्ये उलटून गेला. उलटूनही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला नाही. म्हणजेच यावेळेस पण जो जानेवारीचा हप्ता आहे तो तुम्हाला उशिराने या ठिकाणी वाटप होत आहे, ठीक आहे. आजची 19 तारीख आहे. आता 19 तारखेला तुम्हाला या ठिकाणी पैसे येणार. बघा, त्यामुळे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी खूप उशिराने पैसे या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळतात. पुढे बघा, 7वा हप्ता अद्याप न आल्यामुळे अनेक लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून येत आहे. अनेक लाडक्या बहिणी ज्या आहेत ते त्या ठिकाणी नाराज झालेल्या आहेत. 7वा हप्ता पण त्या ठिकाणी उशिराने येतोय. त्यासोबतच अर्जांची तपासणीपासून सुरू आहे. अखेर महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे यांनी 7वा हप्ता कधी येणार याबाबत तारखेची घोषणा केली. बघा, स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदितीजी तटकरे यांनी 7वा हप्ता कधी येणार याबाबत तारखेची घोषणा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 26 जानेवारीपर्यंत या ठिकाणी पासून म्हटलेले 26 जानेवारीपर्यंत 7वा हप्ता खात्यावर जमा होईल असं सांगितलं. बघा, म्हणजेच काय तर बघा, 26 जानेवारीपर्यंत सर्व महिलांना पैसे वाटप होऊन जातील. तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता जमा होऊन जाणार आहे 26 जानेवारीपर्यंत. त्यामुळे ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पैसे वाटप व्हायला 3 ते 4 दिवस सहजच लागतात, कारण संख्या खूप मोठी आहे. महिलांची संख्या ही 2 कोटी. बघा, 2 कोटी आणि जवळपास 46 लाख महिलांनी अर्ज केलेले आहेत. 2,46,00,000 महिला योजनेसाठी पात्र आहेत. तर 2,46,00,000 महिलांना पैसे देत असताना या ठिकाणी 3 ते 4 दिवस सहजच पैसे वाटप करायला लागतात. त्यामुळे 26 तारखेच्या आधीच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. म्हणजेच काय तर तुम्हाला आजपासून त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आजपासून पण तुम्हाला या ठिकाणी पैसे यायला सुरुवात होऊ शकते. आज रात्री 8 वाजल्यापासून, म्हणजेच संध्याकाळी 8 वाजल्यापासून पण तुम्हाला पैसे या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. कधीही तुम्हाला SMS येऊ शकतात, कारण महिला ज्या आहेत, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री
अदितीजी तटकरे यांनी सांगितलेले आहे की 26 जानेवारीपर्यंत सर्व महिलांना पैसे वाटप होऊन जातील. त्यामुळे केव्हाही पैसे यायला तुम्हाला सुरुवात त्या ठिकाणी होऊ शकते, केव्हाही. कारण संपूर्ण प्रोसेस झालेली आहे. 3,690 कोटी रुपये महिला व बालविकास विभागाला अर्थ खात्याने दिलेले आहेत या महिन्याचा हप्ता देण्यासाठी. जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो देण्यासाठी. त्यामुळे केव्हाही तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात. ठीक आहे. आता पुढे बघा, महिलांची संक्रांत सरकारने गोड केलीच नाही. जुलैपासून दर महिन्याला वेळेवर पैसे मिळत होते, मात्र जानेवारी महिन्यात योजनेतील 7वा हप्ता जमा होईल का याबद्दल सरकारकडून कोणतीही स्पष्टता नव्हती. बघा, सर्वांनी लक्षात घ्या, जुलैपासून दर महिन्याला सगळे पैसे वेळेवर येत होते असं नाही आहे. जुलैपासून पण तुम्हाला जे पैसे त्या ठिकाणी केव्हा केव्हा मिळत होता. बघा, 14 ते 19 ऑगस्टला पहिला हप्ता आला, दुसरा हप्ता तुम्हाला 29 ते 31 ऑगस्टला आला होता. ठीक आहे. म्हणजेच राहिलेल्या महिलांना दिलेले होते. त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर बघा, सप्टेंबरमध्ये पण जवळपास 25 ते 30 सप्टेंबरपर्यंत पैसे वाटप झाले होते. 25 ते 30 सप्टेंबर. नंतर बघा, ऑक्टोबरचा हप्ता फक्त 1 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान दिला होता. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं, ऑक्टोबरमध्ये तुम्हाला नोव्हेंबरचे पण पैसे दिले होते. डिसेंबरचा हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी उशिराने आला होता. 25च्या नंतर त्या ठिकाणी सुरुवात झाली. आणि त्याच पद्धतीने जानेवारीचा जो हप्ता आहे तो पण तुम्हाला 26 जानेवारीपर्यंत वाटप होणार आहे. म्हणजेच काय तर 20 तारखेनंतर या ठिकाणी पैसे जे आहेत आपण त्या ठिकाणी धरू शकतो. तुम्हाला बघा, 19 तारखेपर्यंत, म्हणजेच आज पण तुम्हाला केव्हाही पैसे जमा होऊ शकतात किंवा उद्याही केव्हाही जमा होऊ शकतात. त्यामुळे आपण जर पाहिलं तर महिन्याच्या शेवटी तुम्हाला ह्या ठिकाणी पैसे येत आहेत. बघा, मात्र जानेवारी महिन्यात योजनेतील 7वा हप्ता जमा होईल का याबद्दल सरकारकडून कोणतीही स्पष्टता नव्हती. संक्रांतीच्या मुहूर्तावर खात्यावर पैसे जमा केले जातील असं सांगितलं. बघा, संक्रांतीचा बोनस मिळेल असं त्या ठिकाणी आपल्याला चर्चा पाहायला मिळत होती. पण संक्रांतीला पैसे आले नाहीत तर आणखी थोडी वाट पाहावी लागणार असल्याचं म्हटलं. बघा, आणखी थोडी वाट पाहावी लागेल असं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आता स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदितीजी तटकरे यांनी तारीखच त्या ठिकाणी सांगून टाकली. महिलांच्या वाढत्या तक्रारींवर सरकारने अखेर स्पष्टीकरण दिलं. बघा, मी तुम्हाला वारंवार सांगत होतो, महिला भगिनींना तुम्हाला पैसे पाहिजेत का, जानेवारीचे पैसे पाहिजेत का, जानेवारीचा हप्ता पाहिजे का, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. सरकारपर्यंत तुमची माहिती पोहोचते. त्यामुळे सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये जानेवारी हप्ता पाहिजे, जानेवारी पैसे पाहिजे असं लिहून पाठवलं. आणि त्याच तक्रारी ज्या आहेत त्या सरकारकडे पोहोचल्या जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात. त्यावर अखेर मंत्री अदितीजी तटकरे मॅडम यांनी सांगितलं की 26 जानेवारीला 7व्या हप्त्याचं त्या ठिकाणी वितरण जे ते होणार आहे. म्हणजेच 26 जानेवारीपर्यंत 7व्या हप्त्याचं वितरण होऊन जाईल असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे जर आपण त्या ठिकाणी मागणी केली तर त्या ठिकाणी सरकार पण मागण्या मान्य करतं. आता पुढील 4 ते 5 दिवसात सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होतील. बघा, आजपासून जर त्या ठिकाणी सुरुवात झाली तर पुढील 4 ते 5 दिवसात तुमच्या अकाउंटला पैसे सर्वांच्या जमा होऊन जातील. आता अर्जांची तपासणी आणि लाभ बंद होण्याची शक्यता. तर बघा, सरकारने योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जांची तपासणी सुरू केलेली आहे. अर्जांच्या तपासणी तुमच्या सुरू झाल्या आहेत. ज्या महिला योजनांच्या निकषांमध्ये बसत नाहीत त्यांना हा लाभ बंद होणार आहे. जर तुम्ही निकषांमध्ये बसत नसाल, योजनेचे जे नियम आहेत त्यामध्ये बसत नसाल तर तुमचा लाभ बंद होईल. नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेतून वगळले जाण्याची शक्यता आहे. त्यासोबतच यामुळे अनेक शेतकरी महिलांना धक्का बसला आहे. योजना सुरू झाल्यापासून महिलांसाठी आशेचा किरण ठरलेल्या या योजनेला आता अडथळ्यांचा सामना करावा लागतोय. लाभ वेळेत न मिळाल्यास महिलांची आर्थिक गणितं कोलमडू शकतात. महिलांच्या सशक्तीकरणाच्या उद्दिष्टांमध्ये ही योजना खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी अडथळे दूर करणे गरजेचं आहे. दुसरीकडे 7वा हप्ता देखील 1500 रुपयेच असणार असल्याची माहिती मिळाली. 2100 रुपये फेब्रुवारी-मार्च दरम्यान बजेटमध्ये प्रस्ताव मांडला जाईल. त्यानंतरच महिलांना याचा लाभ मिळेल अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे. बघा, आता 2100 रुपये, 1500 रुपयांवर 600 रुपयांची वाढ. कोणकोणत्या महिलांना 2100 रुपये पाहिजेत त्यांनी 2100 रुपये कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. बघा, सरकारकडे तुम्हाला मागणी करावी लागेल 2100 रुपयांची, तरच तुम्हाला सरकार 2100 रुपये देईल. त्यामुळे सर्व महिलांनी 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवायचं आहे. 1500वर 600 रुपयांची तुमची वाढ होणार आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.